So purpose of our session is to create a complete awareness about what we are learning. The title of the module is Data Interpretation and Analysis. So it is expected that, which normally is not true, that you know what is data representation. You want to interpret something means that you know how it is represented. That's what we do not know. So I hope I tried my level best, and today I will complete that thing first. So what we are trying to do, we are trying to what is data? Data is some measure of some physical entity, right? Basically, some measure of some physical entity. For example, why we are considering length? Because that can be easily perceived by a normal person. Here I again repeat, we are referring a person with vision and not blind. Because that if we think of a blind, then entire data, the question of data entirely changes if we think of a blind individual. So for normal individual, length is something which is more precisely and appropriately perceived. म्हणजे आपण तीन मूळ बघितले, एमके सिस्टीम किंवा सीजे सिस्टीम म्हणतो. वजन, आता वस्तुमान वजन म्हणजे कोणाला जायला नको, वजन, लांबी आणि वेळ. सो रिमेंबर दॅट मला काय व्यवस्थित कळू शकतं, मी बाकी काही नाही आहे, आय एम एन इंडिव्हिज्युअल. बाकी कुठलेही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स माझ्याकडे नाही आहेत. आय डू नॉट. सो दिस इज डेटा परसेप्शन. म्हणजे बघा, डेटा फक्त जर आपण घेतलं तर त्याच्यावर किती प्रकारे आपण करू शकतो. टायटलचं नाव, मॉड्यूलचं नाव आहे इंटरप्रिटेशन अनालिसिस. आधी रिप्रेझेंटेशन आणि परसेप्शन. वेन यू थिंक ऑफ परसेप्शन, आय डोंट हॅव एनी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. लांबी, वजन आणि वेळ यातलं मला जास्त नेमकेपणा काय करू शकतं? लांबी, वजन आणि वेळ हे तिन्ही मला कळतं. म्हणजे कुठलंही इन्स्ट्रुमेंट नसलं, लांबी मी बघून सांगू शकतो, वजन मी हातातून सांगू शकतो आणि वेळ मी अनुभवू शकतो. पण त्यातलं वजन आणि वेळ हे म्हणजे जड का हलकं कळतं, पण नेमकं किती कळत नाही. आर यू गेटिंग मी? लांबी कशी बऱ्यापैकी, म्हणजे माय आईज appropriately perceive. म्हणजे बघा, आता मी हे बघितलंय आणि हे बघितलंय, साधारणतः 10% फरक आहे. 10% फरक आहे. तर एकदा मी आय हॅव सीन आर्टिकल ए हॅव्हिंग सम हाईट, आय हॅव सी आर्टिकल बी हॅव्हिंग सम अदर हाईट. अगदी जवळजवळ असलं फसगत होणार, शंकाच नाही. पण बऱ्यापैकी फरक मी क्लिअरली सांगू शकतो. बरोबर आहे? यातलं काय उंच आहे, दोन्ही एकदा बघितलं कोण पण सांगेल. दोन्ही एकदम बघायचं अपेक्षित नाही आहे ना. आता मी एक बघितलं, दुसरं बघितलं, काय जास्त आहे. तसं वजनाचं जे आहे, हलकं का जड हे भास होतो. मी काय बोलतो लक्षात येतं ना? उंची बऱ्यापैकी मी परसिव्ह करतो, वजन परसिव्ह करतो तितक्या बऱ्यापैकी नाही. आता वेळ घेतला लक्षात, म्हणजे आता समजा तुम्हाला आता सांगितलं, हे दिलेलं नाही काही, मनात मोजायचं वगैरे असलं. हा, एक तुम्ही आता असं म्हणलं, तुम्ही मनात मोजा चालू केलं, याचा अर्थ काय? तुम्ही एक समजा तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहे, पण तुम्ही वीज घालत बसला, याचा अर्थ ते तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरलाय. वजनात तसं काय नाही आहे, तसं तुम्ही करू शकत नाही. म्हणजे हात, तागडीचे हात असं होत नाही. ते दोन हातामध्ये दोन, पण ते परसी आपोआप खाली होत नाही. पण वेळेचं करू शकता, एक असं म्हणू शकता. ते नाही करायचं, ते केलं नाही. आता तुम्हाला सांगितलं स्लॉट 1 स्टार्ट, मी काही काळ 9 मिनिटं घालवली, एंड म्हटलं. ओके, आता तुम्ही काहीतरी तो काळ डोक्यात ठेवलाय. 1 तासाने प्रयोग केला, स्टार्ट आणि एंड, 11 मिनिटं घालवली.
तर तुम्हाला कुठलं जास्त कुठलं कमी कळत नाही. लक्षात आलं मी? सो दिस परसेप्शन. आता आपण काय करतोय तर आता एक सांगा मला, पण टाइम मेजरमेंटला काय करता येईल तुम्हाला? टाइम मेजरमेंट जसं मगाशी राजपुत्राची उंची खूण करायची, दोरी कापून घ्यायची. राजपुत्राचं वजन ताणकाटा लावायचा, पुन्हा लेंथ मध्ये कन्वर्ट करायचं. वेळ कसा कन्वर्ट करणार? वेळ, टाइम. टाइम किती टाइम झाला आहे? घड्याळ नाही, घड्याळ पुन्हा ते आकड्यात आला ना. आकडा आपण कुठल्या जगात जायचंय? आकडे नसलेल्या जगात जायचंय. आकडे नसलेल्या जगात ना कंटिन्यू ज्या गोष्टी असतात त्या घ्यायच्यात आणि त्या आकड्यामध्ये परिवर्तित करायच्यात. म्हणजे आता काय सांगितलं आपण? लांबी, आता प्रेशर वगैरे खूप, मग नंतर डिराइव्ह गोष्टी खूप येतात, त्या सोडून देतात आपण. लांबी, वजन आणि टाइम. वेळेला काय कसं हे करता येईल? सनडायल. सनडायल ते ओके, इट्स वन ऑफ दी वेज. आणखी दुसरं ते सनडायल फक्त उन्हातच होईल. रात्री असेल तर हे म्हणजे माझी पद्धत अशी आहे, मला काहीतरी अपेक्षित उत्तर आहे. हे चुकीचं उत्तर नाही, हे उत्तर बरोबर आहे. सो मीन्स आता संध्याचं उत्तर देईल, ते उत्तर चूक नाही आहे, पण मी त्याला काय, ते जो उत्तर देईल त्याला मी क्रॉस काय करतोय, तर मला अपेक्षित जे उत्तर आहे ते त्यातनं इव्हॉल्व्ह झालं पाहिजे. ते वाळूचं म्हणजे याचं फंडामेंटल काय आहे? वाळूचं आहे ते फंडामेंटल काय? पण वाळूचा प्रॉब्लेम येतो. हे कसं करणार? त्यात थोडंसं अडचण आहे वाळूच्या याच्यामध्ये. ते संपर्यंतच कळतं पूर्ण. त्याचं किती आहे ते कोनिकल आहे, त्यामध्ये गोंधळ होतो. काय करायला पाहिजे मला? टाइमचं मेजरमेंट काय असेल मला, तर काय करायला पाहिजे? मला काय कळतं? लांबीच कळते, लांबी कळते मला. काही जे असेल ते लांबीमध्ये कन्व्हर्ट करायचं. तर एक सोपं आहे त्याला. खाली वाळू, वर वाळू, एकातनं दुसरीकडे. पण ती प्रॉब्लेम असा, तो कोण असतो असा, तर त्या कोणचा प्रॉब्लेम काय? पूर्ण भरलं इथं, खाली हळूहळू यायला लागले, पूर्ण संपले कळते. पण ते ह्या हाईटला असेल तर त्याचं हे आहे, म्हणजे किती किती उंचीला किती वेळ, हे गणित त्यामध्ये लिनियर नाही आहे. ते लिनियर नाही, बरोबर? कारण आय होप यू गॉट इट. मग आता काय करायला पाहिजे? लिनियर पाहिजे. का लिनियर पाहिजे? नॉन लिनियर मॅपिंग हे डोक्यात ठेवणं अवघड आहे. इम्पॉसिबल नाही, पण अवघड आहे लिनियर मॅपिंग. तर एक रोटरी मोशन, हे दोरा आणि पुली, दोरा, असं हे होते. म्हणजे तो काय फिरते, कशा आहे ना, कॉन्स्टंट स्पीडने फिरते. समथिंग मुव्हिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि दोरा लक्षात आलं ना, तो कितीतरी दोरा. सो बाय दिस वे, by all these techniques, what we try to do, we try to convert. आता व्होल्टमीटर कसं करतात? व्होल्टमीटर, व्होल्ट तर काहीच कळत नाही मला. म्हणजे लांबी कळते, डोळ्याला दिसते. वजन डोळ्याला दिसत नाही, पण हाताला अनुभवता येतं. वेळ डोळ्यालाही दिसत नाही, हाताला अनुभवता येत नाही, पण तो मनाला अनुभवता येतो. लक्षात ना? लेंथ, टाइम, लेंथ, वेट, टाइम. व्होल्टेज झटका बसतो, पण तुझं काय टेक्निक नाही. म्हणजे एक व्होल्टला हात लावला, 2 व्होल्ट, म्हणजे मला ते परसिव्ह होत नाही. मग त्याला काय करायला पाहिजे? व्होल्टमीटर कसा असतो? डिजिटल व्होल्टमीटर अजिबात नाही. डेटाचा फंडामेंटल्स लक्षात घ्यायचे असतील, शिकायचे असतील, तर डिजिटल विश्वात बाहेर यायचं पाहिजे. पूर्वी ते काही होतं, काही जवळ असं नाही. मग तो व्होल्टमीटर काय करतो? जुना व्होल्टमीटर काय करतो? सो व्होल्टेज टू अँगल, इट कन्व्हर्ट्स व्होल्टेज टू अँगल. अँगल स्पीड काय? What is unit of angle? What is unit of angle? Radian. I think you have given a next step answer. Otherwise,
degree. So degree is unit of angle is a perfect answer for 7th high school scholarship question. Whereas it is an entirely wrong answer if we are at college level. So radian is no. This is again, anyway it is divergent, but if some divergence is there, I will prepare some other material and provide it to you so that even if we are unable to meet, there should not be any loss. Means we can't, since it is multidisciplinary, I can't find time for collectively to meet additionally. Anyway, Tuesday morning you have anything? No. Tuesday no. Any class have a lecture at 9 a.m. Huh? Which class? No, what's that? Okay, anyway, so you said yes so enthusiastically so that nothing should be scheduled there. Anyway, now I make a statement. He said radian is unit of angle. He said, and then I would like to make one more statement. Radian is unit of angle, and angle is unitless quantity. So both statements I have made. Are they contradictory? Or even though they are different, they are not contradicting looking at the context. I make a statement, he made a statement, radian is unit of angle. Now I take that statement, I start a new statement. The first statement of my what we can say description is his statement. Radian is unit of angle, full stop, and angle is a unitless quantity. So are they contradictory? Or even though they are not synchronous, even though they are not synchronous, they are not contradictory if looked in appropriate context. Okay. Angle has unit, but it is dimensionless. So to represent the angle, we use a unit which is dimensionless. Dimensionless unit. So dimensionless unit itself is a what we can say. Is it a contradiction? Dimensionless unit. ज्याला विरोधाभासला इंग्लिश मध्ये काय म्हणतात परफेक्ट शब्द कुठला आहे कॉन्ट्रडिक्शन आहे पण अजून एक शब्द आहे कुठला आहे पॅराडॉक्स dimension this say means a regular student is a paradox. Do you agree? The term regular student is paradoxical. A student who is a student can't be regular and who is regular can't be a student. So like that is a paradox. Dimensionless unit. So, but in a way he's appropriately explaining it. But angle, what is angle? What is definition of an angle? What is definition of an angle? See, again. So what we are expected to enrich our horizons to encompass everything in physical world. So what is angle? What is definition of angle? It's a very right question. What is that? Anyone? And what is FC? Do you think that I am killing time by asking questions? If you feel so, you should instantly respond and try to defeat my purpose. Are you getting me? उगीच मला वेळ काढायचा आहे म्हणून तयारी केलेली नाही वेळ काढायचा म्हणून काहीतरी छोटे छोटे प्रश्न विचारून असं जर असेल फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट तर तुम्ही काय करायला पाहिजे
टू डिस्प्रूव्ह मी लगेच उत्तर द्यायला पाहिजे. माझं प्रश्न समजेल तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ अँगल? I think he said you told it's a dimensionless and all that. Then what is the definition? अँगलची डेफिनेशन काय? अँगलचा युनिट आहे का? ते कुठलं? डिग्री हे शाळेतलं युनिट झालं. त्याच्या आपण पुढे जायचंय. त्यानं रॅडियन सांगितलं, त्यानं डायमेन्शन सांगितलं. मी असं सांगतो अँगलला युनिट नाही, पण तो अँगल आहे कळावं म्हणजे आता रॅडियन हे युनिट आहे पण नाही पण म्हणजे युनिटच्या समय तुम्ही ह्यात घेतलं तर हे बदलत नाही. म्हणजे व्होल्टेजला करंटनं भागलं ओहम्स. व्होल्टेज एक युनिट आहे, करंट एक युनिट आहे, ओहम्स आहे. व्हॉल्यूमला एरियानं भागलं लेंथ. तसं अँगलनं कशालाही भागलं किंवा कशालाही गुंडलं तरी ते युनिट बदलत नाही. अँगल युनिट नाही. मग युनिट नाही तर रेडियन का म्हणतात? लांबीला मीटर म्हणतात, व्होल्टेजला व्होल्ट्स म्हणतात, करंटला अँपियर म्हणतात, रेजिस्टन्सला ओहम म्हणतात, टाइमला सेकंड म्हणतात. हा म्हणजे अँगल इज युनिटलेस क्वांटिटी. युनिटलेस क्वांटिटी नुसती लिहिली तर कदाचित ती कळणार नाही. म्हणजे रॅडियन हे अँगलचं युनिट नव्हे. डायमेन्शनलेस सांगितलं. तेच ते एकच गोष्ट वेगळ्या प्रकारे आपण डिस्क्राईब करतोय. रॅडियन इज नॉट युनिट ऑफ अँगल. म्हणजे आपण काय म्हणूया? युनिट नाही तर काय म्हणू मग त्याला? डिनोशन. आता डिनोशन तसा थोडा अवघड शब्द, आणि सोपा शब्द घेऊया आपण. रिप्रेझेंटेशन व्यापक झाला. आयडेंटिफायर. रॅडियन इज नॉट युनिट ऑफ अँगल. Radian is identifier of the angle which is unitless. But what is angle? It is the position of any point on a circle with respect to the initial. With respect to Initial point. Then what we mean by angle of one? Its position right. But the degrees पुन्हा त्या डिग्री सगळं झालं ते थोडंफार. But angle is ratio. Now angle is ratio. Angle is ratio. Angle is unitless. म्हणजे तो रेशो कसा पाहिजे? डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्हीचे युनिट सेम पाहिजे. अँगल इज रेशो. अरे सांगा ना अँगल काय आहे? आर्क लेंथ अपॉन रेडियस. आर्क लेंथ अज्युम्ड आहे, म्हणजे आर्क लेंथ ते बरोबर होतं पण ते अज्युम करतो. मोठं उत्तर म्हणून अज्युम करतो. आर्क अपॉन रेडियस इज अँगल. आर्क अपॉन रेडियस इज अँगल. इट इज प्लेन अँगल. फुल आर्क इज 2 पाय आर्क अपॉन आर्क. सो 2 पाय इज फुल प्लेन अँगल. त्याच्या पुढचा टप्पा आहे. व्हॉट इज दॅट? म्हणजे डेटामध्ये का म्हटलं तर बरंच पुढे जातो. आणि व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? अँगल नुसता प्लेन अँगल नाही. प्लेन अँगल 10वी पर्यंत अँगल म्हणजे प्लेन अँगल हे 10वी पर्यंत. किंवा तुम्ही समजा थोडक्यात सांगतो, तुम्ही एखाद्या छोट्या, आता अलीकडे तशी परिस्थिती नाही आहे, तुम्ही एका छोट्या शहरात गेला आणि उतरला आहे तिथं सकाळचं आणि म्हटलं चुकून तुम्ही तुमची टूथपेस्ट विसरला आणि त्या दुकानात गेला चांगला टूथपेस्ट दे की. ते त्याला कळत नाही, तो नाही आहे म्हणतो. तुम्ही चिडता पण तुम्हाला समोर दिसत असते. अरे ते दे की म्हणतो आपण. नाही काय सांगतोस? आहे का देत नाही म्हणतोस? अहो मग कोलगेट बाग म्हणतो तो. मी काय माझं थीम लक्षात आहे का तुम्हाला? तुम्ही एका छोट्या गावातल्या दुकान जाता, टूथपेस्ट मागता, तो नाही आहे म्हणतो. तुम्ही डायरेक्ट खोटं का बोलतोय? आहे म्हणून का देत नाहीस? अहो मग तसं सांगे, कोलगेट सांगे म्हणतो तो. मग त्याच्या दृष्टीनं जगामध्ये कोलगेट नावाची एकच टूथपेस्ट आहे. दुसरी आणि वस्तुतः काय आहे? कोलगेट ही टूथपेस्ट या सामान्य नाम जे आहे त्याचं एक विशेष नाम आहे, एक आहे, वन ऑफ दी मेनी. तसं अँगल म्हणजे 10वी पर्यंत काय? प्लेन अँगल. 10वी पर्यंत अँगल म्हणजे प्लेन अँगल सांगायला लागत नाही. प्लेन अँगल म्हणून, कारण दुसरा अँगल असतो माहित नाही आपल्याला. व्हॉट इज नेक्स्ट अँगल? व्हॉट इज नेक्स्ट अँगल? सॉलिड अँगल. त्याची डेफिनेशन काय? What is definition of solid angle? What is unit?
using identifier steradians. What is definition? What is definition? What is full solid angle? Full solid angle is 4 pi. What is definition? Ratio is surface area upon r square. R square means surface area of a when we talk of plane angle, a circle, you start from point on the circle, end at one point, so you subtend an angle. You start from a point, you end at a point, you subtend an angle. Right? So that arc upon radius. If you talk about sphere, then if you talk about sphere, there is center, there is radius, there is spherical surface. How you subtend a solid angle? The concept of subtending a solid angle. What is the concept? You start from somewhere, you move anywhere, then sphere work. For plane angle, you start, move anywhere means on the that path. Starting position, you move, ending position, that arc upon radius. For sphere, what is the theme? For solid, what is the theme? You are on sphere, you start, then move as you like, end somewhere. Does it subscribe an angle? Yes or no? You have to end at the starting point, because you must have a closed surface. If you don't end at the starting point, you start from somewhere, you end somewhere, then if you want to define that angle, you have to join that end and start by a straight line, म्हणता येत नाही, by shortest line, shortest circular path. So that becomes a closed path that encloses the area. So that area upon the radius square is angle. And surface area of a sphere is 4 pi r square. So 4 pi r square upon r square is 4. Is it right? So this is angle. So how we have divided here? Because of this. Because of this we have divided. Again, very interesting thing. You have this one. So a cone is something, one of the marvelous structure in geometry. Cone. If you take a parallel cross section, you get a circle. Then, if you take a slant like this, what do you get? Parabola. And if you take not parallel like this, what do you get? Ellipse. So, proving again, it can be a very good question. Prove that an oblique cut of cone is an ellipse. And if you take like this, what is this? It's hyperbola. It's hyperbola. Have you ever thought of, I'm sure that you being intellect in your respective, even though today you also are, but more intellect amongst the others in your respective pools at 11th, 12th. Have you ever thought whether hyperbola is a mirror image of parabola? असा कधी विचार केलाय का? हायपरबोला ही पॅराबोला घेतला असं वाटतं ना, पॅराबोला घेतला आणि त्याची मिरर इमेज घेतली. सो पॅराबोला अँड इट्स मिरर इमेज विल इट कंप्राइज हायपरबोला. थिंक ओव्हर इट. आणि पुढचं प्रूव्ह दॅट दी ऑब्लिक कट घेतलं तर दॅट इज अन इलिप्स. अवघड आहे प्रूव्ह
feedback in usage and then work on. Okay, leave that aside now. Now we are focusing on the yesterday's theme of data representation. Means now we are transporting data from a continuous length which is having infinitesimal resolution that cannot be described except its replica. बघा लक्षात का जी लांबी आहे ती त्याची रिप्लिका सोडून कुठल्याही अन्य प्रकारे डिस्क्राईब करता येते, तुम्हाला बघता येते इतकं लांब एवढंच. त्याचं वर्णन मला अन्य प्रकारे करता येत नाही. अन्य प्रकार म्हणून काय असेल तर मला काय करायला पाहिजे, युनिट्स करायला पाहिजे छोटे छोटे. आणि मग ज्या क्षणी मी ते करतो त्या क्षणी वन अननोन थिंग can be at the most described by two known things where lower limit a unknown u k1 k or k1 and k2. So an unknown thing is like this, lower than the upper known limit, higher than the known lower limit, right? K1 and K2. So K1 and K2 describe U together, but we can say they, समजा असं विचारलं की एक उंची तुमची सांगायची आहे, मीटरमध्ये सांगायची म्हटलं, सगळ्यांची उंची 1 मीटरपेक्षा जास्त आहे, 2 मीटरपेक्षा कमी आहे. इन जनॉम आपल्या भारतामध्ये आपल्या जनरेशनमध्ये सगळ्यांची उंची 1 मीटरपेक्षा जास्त, 2 मीटरपेक्षा कमी आहे, बरोबर. मग काय सांगायचं, 1 पेक्षा उंची सांगा, काय आहे काय नाही, कशी डिस्कवर करायची, 1 पेक्षा 2 पेक्षा कमी, म्हणजे ते सांगितलं काहीच सांगितलं नाही, कारण ते आहेच आहे ना. म्हणून सांगताना ते जे सांगतो आपण म्हणजे जी एरर येणार त्यामध्ये, किंवा खूप लांब असलेली एरर येणार, ती एरर आली, ती एरर ही निग्लिजिबल पाहिजे, म्हणजे ते जवळजवळ पाहिजेत. Is it right? So what we are doing? We are preparing, काल मी सांगितलं तसं 4 बीट वापरून उंची सांगायची आहे. 4 बीट युनिट हा नंतरला भागाला खूप. मग 4 बीट वापरून उंची सांगायची असेल तर तुम्ही काय करणार, काल सांगितल्याप्रमाणे पट्ट्या काय करणार, पट्ट्या बरोबर, पट्टी 1, पट्टी 2, पट्टी 3, पट्टीच्या प्रत्येक पट्टीची प्रत्येक पट्टी ही वेगवेगळ्या लांबीची. मग साध्या पद्धतीने विचार केला तर काय होणार, पट्टी 1, पट्टी 0 म्हणजे लांबी सोडून देऊ, पट्टी 1 सेंटीमीटर, पट्टी 2 म्हणजे 2 सेंटीमीटरची, पट्टी 3 सेंटीमीटरची, अशा पट्टी 15 म्हणजे 15 सेंटीमीटरच्या, अशा केल्या जवळ सांगणार. का मी पुढे गेलो आपण किती, 10 मीटर, 10 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर, पट्टी 1 ते पट्टी 1000 येत नाही, कारण किंवा 1024 म्हणतो आपण बीट घ्यायचं तर, म्हणजे पट्टी किती येतात, पट्टी किंवा आपण 256 घेऊया, 256 म्हणजे किती येतात, 255 पट्टी येतात. पट्टी 1 त्याची 1 सेंटीमीटर आणि पट्टी 255 सेंटीमीटर म्हणजे 2.55, अडीच चांगले 2.5 मीटरची झाली, सफिशियंट आहे. मग आता काय करतोय मी, मेजरमेंट करताना मी काय करतोय, कुठल्याच्या जवळ आहे, म्हणजे समजा 1 ते 2 मीटर, 1 ते 2 सेंटीमीटर मधली एखादी छोटीशी मला मोजायची आहे, तर ती मी 1 म्हणणार का 2 म्हणणार, 1 म्हणणार का 2 म्हणणार. आणि 253 ते 254 मधली एखादी गोष्ट आहे, मी 253 का 254 म्हणजे एरर किती आली, 0.5 एरर आली. एरर इज मॅक्सिमम एरर इज 0.5. एरर ऑफ 0.5 सेंटीमीटर इज निग्लिजिबल when the entity which you are measuring is around 255 centimeters, 250 centimeters. Compared to that, error is negligible. When that is equal is around 2 centimeters, error of half is substantial. मग आता काय करायचं तर, काय करायचं, पट्ट्या कशा करायच्या, स्टार्टिंगला पट्ट्या कशा करायच्या, स्मॉल स्मॉल कशा करायच्या, स्मॉल स्मॉल कशा करायच्या पट्ट्या, अगदी तुम्हाला परफेक्ट हे पाहिजे तर नंतर
कसे कसे करायचे डिव्हिजन अगदी थ्रू आउट द रेंज तुम्हाला सेम हे पाहिजे ना तर पट्ट्या कशा करायच्या मला लक्षात आलं ना का नाही येत आहे एकूण कव्हर रेंज किती आहे 200 मॅक्सिमम रेंज 255 आहे 255 सेंटीमीटर पर्यंत प्रत्येक रेंज असतात त्यापैकी ओव्हरले होणार म्हणजे ओव्हर म्हणतो किंवा बऱ्याचदा समजा एक काटा डिझाईन केला आहे भारतीय माणसं वजन करायला करता म्हणून काटा तो 100 केला असतो पण समजा एक अतिशय परदेशातला जसं ॲव्हरेज वजन 150 आहे तो आला तर तो ओव्हरलोड तो काटा हेंडला जातो त्यामुळे त्याच्या आतलं घ्यायचं आहे पण मग आता 200-250 सेंटीमीटरच्या आतलं गोष्ट मोजायची आहे तर ती तुम्ही कशी मोजणार की यू आर मोर ॲक्युरेट कसं मोजणार तुम्ही डिझाईन करायला लुक ॲट इट हाऊ विल यू अरेंज द थिंग्स आर यू गेटिंग मी सो व्हॉट यू आर डुईंग आता आपलं थीम काय चालली आहे वी आर ट्राईंग टू कन्व्हर्ट लेंथ इनटू one combination of 8 bits लक्षात आलं का म्हणजे आता आपण काय करतोय फाईन एरर येणार एरर फ्री होऊच शकत नाही म्हणजे आपण आता असं करतोय की दिलेली अननोन गोष्ट कुठल्या नोन गोष्टीच्या जवळची आहे ते कळलं की मला त्या अननोन गोष्टीचा अंदाज येतो आर यू गेट इज इट क्लिअर when you means what is the purpose is to describe length आणि what is the condition राजपुत्राच्या उंचीचा दोरा पूर्वी आता म्हणजे ऑनलाईन हे अवेलेबल नाही आहे दिसायचं मग काय प्रश्न जातो राजपुत्राची उंचीचा दोरा म्हणजे अत्यंत रिमोट गावातल्या माणसाला राजपुत्राची उंची त्याला उत्सुकता आहे ती काय असेल तर काय करायला पाहिजे तो प्रत्यक्ष दोरा पाठवला पाहिजे त्याशिवाय होऊ शकत नाही मग आता प्रत्यक्ष दोरा पाठवला येत नाही किंवा तो पाठवायचा नाही आहे तारायंत्र शोध लागला आहे आपण अशा जमान्यात जाऊया तारायंत्र टेलिग्राम आहे काय करायचं म्हणजे मग त्याला तुम्हाला काय सांगेल आकडा सांगायचा आहे पण तो कसा सांगायचा आकडा आणि डिजिट्स आणि आता आपण डिजिटल इरामध्ये आपण बिट्सला जाऊया म्हणजे त्याची कॉन्सेप्ट घेऊया आपण कॉन्सेप्ट काय लांब बघा म्हणजे किती एकेका वाक्यामध्ये खूप अर्थ आहे मी दोरा राजपुत्राला बघतो किंवा त्याच्या त्या भिंतीवरची खूण बघतो किंवा त्या भिंतीवरच्या खुणेपर्यंत आणला दोरा बघतो मी उंची बघतो आणि दुसरं आता मला त्या उंचीचं वर्णन करायचंय वर्णन म्हणजे आता ती प्रत्यक्ष उंची उपलब्ध नाही वर्णन करायचंय वर्णन करताना मी त्या एंडला ती प्रत्यक्ष गोष्ट आहे आणि मी या एंडला आहे मला हे बघता येत नाही पण बोलता येते असं एक आपण हे जी सिच्युएशन मी अशा करता तयार करतोय जेणेकरून आपला थीम एम्बॉस झाला पाहिजे तिकडून सांगणार आहे की जो स्वतः बघतोय इकडं ऐकणार आहे तो बघू शकत नाही पण ऐकू शकतो मग तो काय सांगणार उंचीचं वर्णन करणार मग याच्यामध्ये आपल्यामध्ये हे पाहिजे काहीतरी सिंटॅक्स कन्व्हेन्शन हे पाहिजे जेणेकरून ते नसेल भाषा आहे काय मला जे म्हणायचं आहे माझ्या मनामध्ये जे येतं ते मी शब्दबद्ध करतो ते मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला ते कळतं कारण का कुठला शब्द काय इंडिकेट करतो ह्याचं जे कन्व्हेन्शन आहे ते कॉमन आहे तसं उंचीचं मी वर्णन करणार आहे उंची वर्णन करणार म्हणजे काय तर उंचीचं वर्णन म्हणजे अननोन गोष्ट कुठल्या नोन गोष्टीच्या जवळची आहे मग त्याच्यात तिथं
जो वर्णन करतोय तिथं पण 255 ठोकळे आहेत, वेगवेगळे बार्स आहेत. लक्षात आलं ना? 255 वेगवेगळे बार्स आहेत. त्यातल्या कुठल्या जवळच्या बारशी आहे तो सांगतोय. तुम्ही इथं आहे, तुम्ही तो बार काढला तुमच्याकडचा, मला राजपूत लक्षात आलं. तो तिकडे सांगतो F3 म्हणजे काय? 11110011. तिथं ते लक्षात ना, हेक्स म्हणजे लक्षात ना, म्हणजे मुद्दाम मी डेसिमल मुद्दाम अवॉइड करतोय. कारण आता असं नाही फक्त कॉम्प्युटरला बायनरी नाही, सगळ्यांनाच डेटा हा कॉन्सेप्ट बायनरी आहे, म्हणून मुद्दाम मी ते करतोय. अदरवाईज डेसिमल केलं असतं. आणि याच्यामध्ये बायनरीमध्ये हे पण मला सांगता येईल की जे लॉगॅरिथमिक स्केल आहे तो पण मी तुम्हाला थीम इम्बॉस करायचा आहे मला. लक्षात आलं? तिथे अशा पट्ट्या आहेत, आकडा आहे आणि पट्टी आहे, किती उंचीची आहे. या पट्टीच्या पट्टी नंबर F3 मी लगेच इथे F3 काढणार, ठेवणार. हा राजपूत एवढा उंच झाला, मला कळलं. म्हणजे तिकडून त्यानं काय सांगितलंय? F3 इज द क्लोजेस्ट नोन एंटिटी विथ विच द अननोन इज मोस्ट क्लोज. मग त्या नोंद कशा करायच्या? तर त्या नोंद इक्वल केल्या तर म्हणजे मला काय करायचंय, एक साधारण 2.5 मीटर मॅक्सिमम लेंथ असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचं वर्णन करायचंय मला. त्याच्याकरता माझ्याकडं 8 बिट्स अवेलेबल आहेत. 8 बिट्स म्हणजे किती सिम्बॉल्स? 2⁸ सिम्बॉल्स, म्हणजे 00 to FF, 0 to 9 ABCDEF. हेक्साडेसिमल कळते. हेक्साडेसिमल कळत असेल तर गुगल सर्च करा, एक 5 मिनिटात कळते. आता म्हणजे पूर्वीसारखं नाही म्हणजे पूर्वी एक 20 वर्ष प्रॉब्लेम काय यायचा, अरे आम्हाला वेगवेगळ्या बोर्डातले विद्यार्थी असले, म्हणजे इथले आहेत, काही अन्य राज्यातले आहेत, अरे आम्हाला हे झालेलंच नाही, मग त्यांना सांगत बसा. आता तो विषय नाही आहे. जी सोपी गोष्ट आहे, झाली नसेल तर कळू शकते. मग आता ते असे रचायचे अननोन नोन गोष्टीच्या जवळपास वर्णन करणाऱ्या 256 त्यातली 255 शून्यची आहे, 255 पट्ट्या अशा डिझाईन करायच्या की जेणेकरून सुरुवातीच्या काळातल्या पट्ट्यांची, आता बघा, आता माझ्यामध्ये कदाचित बऱ्याचदा शब्दापेक्षा हे सोपं असतं. आता स्टँडर्ड पट्टी 0, पट्टी 0 डॉट, पट्टी 1 एवढी, पट्टी 2 एवढी, पट्टी 3 एवढी, असं नाही करायचं. आता कन्सेप्ट लक्षात घ्या. पट्टी शेवटी मीठ राहणार आहे. पट्टी 0 नाहीच, पट्टी 1 एवढी, पट्टी 2 एवढी, पट्टी 3 एवढी, पट्टी 4 एवढी, पट्टी 5. लक्षात आलं का? कॉन्सेप्ट लक्षात येतोय का? पट्टी 0 सोडून देऊ, पट्टी 1 काहीतरी आहे, पट्टी 1 X आहे, पट्टी 2 काय आहे? पट्टी 2 कशी पाहिजे? ते तर झालं ना 2x, त्याचं कन्व्हेन्शन झालं. पट्टी 255 255X. तसं नाही. पट्टी 2 काय पाहिजे तुम्हाला? सुरुवातीच्या काळामध्ये कमी पट्टी, शेवटची पट्टी तुम्हाला किती रेंज जायचंय? 55 जायचंय. म्हणजे शेवटची पट्टी काय पाहिजे? 255X पाहिजेच. पहिली पट्टी X पाहिजेच. बघा, पहिली पट्टी X, 0 सोडून देऊ. पहिली पट्टी X आणि शेवटची पट्टी 255 FF ही 255X. लिनियर स्केल, पहिली पट्टी X, दुसरी पट्टी 2X, तिसरी पट्टी 3X, चौथी पट्टी 4X असं. आणि नॉन लिनियर स्केल पर्पज हा असा आहे की इन ए लिनियर स्केल एरर इज ऍब्सोल्यूट एरर इज सेम थ्रूआउट द रेंज. मला तसं नको आहे. मग काय करणार? पट्टी 1 X, पट्टी 2 2X का नाही? नाही, हे चुकलंय आता, सॉरी, एक मोठी चूक झाली. पट्टी 255 ची मोठे बोलण्याची वगैरे चूक झाली. पट्टी नंबर 255 ची लेंथ 255 सेंटीमीटर, X नाही. पट्टी
नंबर 255, लेंथ 255 सेंटीमीटर. पट्टी नंबर 1 लेंथ x, पट्टी नंबर 2 मी असं म्हणतो, पट्टी नंबर 1 x1, पट्टी नंबर 2 x2, पट्टी नंबर 255 x255. किंवा आता FF म्हणतो, कळलं ना? इंडेक्स हा हेक्स देतो आणि ते काय म्हणतो 0 1 0 आणि x 0 0 काय 0 आहे. ठीक आहे, विचार करायची गरज नाही, सोडून सिंपल. x 0 1. आता x 0 1 काय असतं जुन्या ह्याच्यामध्ये 1, x 0 2 2 आणि x f f 255. हे मी मात्र ह्यात दिले, या ऍक्च्युअल लेंथ आहे म्हणून मी डेसिमल, लक्षात ना? हे इंडेक्स आहे, मुद्दा फिक्स दिलाय, हा ऍक्च्युअल लेंथ आहे, ती मुद्दा मी डेसिमल दिली आहे. असं असतं ह्याच्यामध्ये. मग आता ह्यात काय पाहिजे, हे लिनियर स्केल आणि नॉन लिनियर स्केलला कसं पाहिजे, x01 किती पाहिजे, 1 पाहिजे, 1 पेक्षा कमी पाहिजे. x255 x ff किती पाहिजे, 250 पाहिजे. मला फुल रेंज कव्हर करायचे. x ff इज दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण 250. लक्षात आहे का? एंड रेंज सेम, स्टार्ट रेंज 0 सेम. आता 0 सोडून देऊ. आता पहिलं x0, पहिली पट्टी किती पाहिजे, 1 पेक्षा कमी पाहिजे की जास्त पाहिजे, कमी, बरोबर आहे, कमी. ते किती, ते किती, आता त्याला मी लॉगॅरिथमिक म्हणतो म्हणून L1 म्हणतो, L1 L1. मग आता दुसरी काय म्हणतो मी L01, दुसरी म्हणतो L02. ही L02 आहे, ती इथं कसं आहे 1 आणि 2 आहे, दुप्पट आहे. आता ही जी असायला पाहिजे, आता याला आता काय तर दुसरा आपण हे लिहूया, हे लिनियर लॉगॅरिथमिक जम्बलिंग व्हायला लागले एल आल्यामुळं. तर याला आपण मुद्दा ह्याला एल लिहूया, लिनियर म्हणजे ही L0, L01 L02, L02 इज 2L01. इथं मी n म्हणतो, n नॉन लिनियर, N01 N02. मग आता N01 आहे तर N02 ही दुप्पट पाहिजे का नाही पाहिजे, का कमी पाहिजे, का जास्त पाहिजे? पहिली, दुसरी, तिसरी, 1 2 3 ते 255. मग आता काय पाहिजे, कसं? कसं की जेणेकरून तुम्हाला सुरुवातीच्या ज्या कमी उंचीच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा, म्हणजे कमी उंची कमी असताना नोंद पट्ट्या ह्या जवळजवळच्या लेंथ असल्या पाहिजेत. उंची वाढायला लागली की नोंद पट्ट्या या वेगवेगळ्या लेंथच्या पाहिजेत. आता हे आडवं कदाचित असं पद्धती येतंय, हे सुद्धा कसं काय, म्हणजे मला काहीतरी म्हणायचं की हा जो आहे आत्ता हे चाललंय, हा एक डेटा रिप्रेझेंटेशन मधला क्लासिक प्रॉब्लेम आहे. मला काहीतरी म्हणायचंय, पण मला जे म्हणायचंय ते नेमकं कसं म्हणलं तर तुम्हाला लवकर कळेल, तो गोंधळ आहे. आता स्केल घेऊया आपण. आता स्केल आडवं घेतलं पेक्षा आज उभं स्केल घेऊया, उंची बोलतो, उंची बोलतो. तर साध्या स्केलला काय असतं, 0 आणि FF किंवा 255 आणि प्रत्येक हे असे असतात समान उंचीचे पट्ट्या, या समान उंची असतात. तर नॉन लिनियर स्केलवर काय तत्व पाहिजे, तत्व एक्झॅक्ट काय कसं राबवतात त्याचा फ्लोटिंग पॉईंट, तुम्ही नंतर आता झालं नसेल तर उद्या वाचून या. फ्लोटिंग पॉईंट रिप्रेझेंटेशन जे काय असतं, तर
साध्या लिनियर स्केलमध्ये सर्व पट्ट्या समान असतात, सर्व हे डॅश समान असतात. नॉन लिनियर स्केलचं फंडामेंटल असं आहे की आयडियली ते एक्झॅक्ट कसं म्हणजे मला जे नेमकं पाहिजे ते राबवता येईलच का नाही हा भाग वेगळा, पण त्याची थीम काय, कॉन्सेप्ट काय हे तर मला पक्क कळलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय आहे, सर्व म्हणजे मी सुरुवातीला आहे इथून ही जी पहिली स्टेप आहे तीच ही आहे. म्हणजे पहिली आता पट्ट्या म्हणजे काय, पहिली पट्टी ह्या उंचीची, दुसरी पट्टी ह्या उंचीची, तिसरी पट्टी ह्या उंचीची, बरोबर. का पट्ट्याची गरज नसते, तितक्या पट्ट्या गरज नाही, म्हणजे तितक्या पट्ट्या हे तुम्हाला आयडिया करता सांगितलं, एकाच लाईनवर मी रेघा मारून सांगू शकतो, बरोबर आहे का. पट्ट्या मी तुम्हाला अंदाजे करता सांगितलं. ती पट्टी इतक्या 256 पट्ट्याऐवजी एकच माप पट्टी तिथं आहे राजपुत्राच्या इथं, आणि ती माझ्या गावाकडे पण आहे. मग मी सांगतो इथं F3 म्हणजे मला लगेच कळतं F3. मग ते साध्यामध्ये 0, 0, 0, 0, 1 हे इक्वली स्पेस्ड आहे. तर तुम्हाला अधिक अचूकता हवी असेल किंवा अधिक पेक्षा अधिक नाही, ज्यावेळी तुम्ही 256च 8 बिट माहितीच वापरणार आहे, त्यामध्ये लिमिटेशन असतातच. जितके जास्त बिट तितकी जास्त ॲक्युरसी. पण 8 बिट्स मध्ये काय होतंय, याच्यामध्ये ह्या एंडला आवश्यकतेपेक्षा जास्त अचूकता आहे आणि ह्या एंडला खूप कमी अचूकता आहे. ती तुम्हाला हे करायची आहे, सम न्यायानं विभागायची आहे. तर काय करायचं, तर पहिलं घेतलं इथं आहे तुम्ही 0, इथं घेतलं, पहिलं कसं घेणार, कुठ. आता बऱ्याच इतका गोंधळ असतो तर म्हणजे कधी कधी सगळं मला कळल्यानंतरच मी सुरुवात करेन म्हणलं तर आयुष्यात तुम्हाला कुठल्याच गोष्टी सुरुवात कधीच करता येणार नाही, कारण काहीतरी कळलेलं नसतं, असं असतंच. मग आता काय करायचं मला, इथं बोलत होतो, आता पहिले कुठं पॉइंट देऊ, पहिलं पाऊल कुठं टाकू, बऱ्याचदा ते कळत नाही. आपण कुठं तरी टाकूया, हे मी असं लक्षात आलं का. म्हणजे पहिल्या गोष्टीला फार चर्चा करता येत नाही, ठरवू काहीतरी लक्षात. आता आज मी बाबा आता एक पहिली पे आहे, पे तुमची मिळस आहे, तुम्ही आता अभ्यास करत नाही, भाग वेगळा, पण परीक्षा आल्या आहेत, खूप सगळे 5-8 सब्जेक्ट आहेत आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये वेगवेगळे मॉड्यूल आहेत काहीतरी. कुठलं सुरू करू, अरे हे सुरू केलं तर हे अवघड आहे, हे खूप आहे, हे कळतच नाही, यामध्ये मला स्कोरिंग करायचं आहे. मग काय शेवटी काय करतो, कुठलं रँडमली डोळे मिळतो, वही उघडतो, रॅक जातो, घेतो, सुरू करतो. तसं आपण करूया आता सुरू करूया. इथं 1 म्हणूया, हे 0, 0 आहे, ह्याला 0, 1 म्हणू. आता हे काहीतरी आहे, आता 0, 2 जे द्यायचं आहे ते कुठे देणार, एवढ्याच अंतरावर असेल तर मग चर्चाच नको आहे. म्हणजे इथं म्हणजे आता काय म्हणजे बऱ्याचदा अगेन पुन्हा खूप हे गोष्टी खूप जनरलाइज असतात. मला काय करायचंय हे कळत नाही. मग तुम्ही काय करायला पाहिजे, पहिला मला काय करायचं नाही आहे ते पहिला ठरवा. मग काय करायचं नाही ठरवल्यानंतर तो पर्यंत रूल आउट झाला की दुसरा पर्याय म्हणजे 0, 2 हे इथं नाही, एवढं ते कळलं, बरोबर आहे का. सुरुवात केली कुठतरी 1 लिहिलं, 2 इथं नाही तर मग इथे इथं चालू असतो. मग इथं नाही तर कुठं, त्याच्या खाली का वर, म्हणजे सुरुवात त्याच्या वर का खाली, म्हणजे हा जो non-linear level N02 should be म्हणजे the question is, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला म्हणजे तुम्ही आता जेव्हा इंजिनिअरिंग करिअर करणार तेव्हा जगातले सगळे प्रश्न तुम्हाला सुटले पाहिजे असं आवश्यक नाही. आता तुम्हाला AI टूल्स अवेलेबल आहे, ज्याला आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो.
तर तुम्हाला आता म्हणजे पूर्वी असं नुसतं म्हणायचे की आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगमध्ये साध्य झालेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे तिथे जाऊन प्रॉब्लेम सोडवायचा नाही आहे. प्रॉब्लेम सोडवायला असिस्टंट्स उपलब्ध आहेत. मग हायर लेवल इंजिनिअरचं काम काय तर तो ब्रॉड प्रॉब्लेम जो आहे तो नेमका काय आहे आणि हु इज an expert, an individual, तुम्ही अल्गोरिथममध्ये वाचला असेल किंवा इव्हन नॉन CSE वाले सुद्धा ते लागतंच. देर इज अ कॉन्सेप्ट ऑफ कॉम्प्लेक्सिटी लेवल ऑफ प्रॉब्लेम, एन कॉम्प्लेक्सिटी लेवल प्रॉब्लेम. तर जो तज्ञ आहे तो काय करतो, ही इज एबल टू डिकम्पोज one problem of complexity level n into n problems of complexity level 1 की जे सामान्य सोडू शकतो. एक कठीण गोष्ट एकापेक्षा जास्त सोप्या गोष्टीमध्ये तुम्हाला डिकम्पोज करायची आणि ती तुम्ही ऑप्टिमली कधी केली n कॉम्प्लेक्सिटी लेवल इंटू n प्रॉब्लेम 1 कॉम्प्लेक्सिटी लेवल. पण ती बऱ्याच असं होत नाही. त्यामुळे काय होतं, तुमच्याकडे रिसोर्सेस जे आहेत त्यांची त्या 1 लेवल सॉल्व्ह करायची ॲबिलिटी नाही आहे. मग तुम्हाला काय करायला लागतं, अजून करायला लागतं खाली. मग पण ते ऑप्टिमम होत नाही. म्हणजे समजा 1ची ॲबिलिटी धरू, n कॉम्प्लेक्स लेवलचा प्रॉब्लेम आहे, तो तुमच्याकडचा माणूस सोडू शकत नाही, त्याची लेवल 1ची आहे. मग तुम्ही तज्ञ आहे, कधी n कॉम्प्लेक्स लेवलचा प्रॉब्लेम सोडवायला तुम्ही n1 कॉम्प्लेक्स लेवलच्या प्रॉब्लेममध्ये कन्व्हर्ट केला तर तुम्ही एक्सपर्ट. पण प्रत्येक वेळी शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करता, you decompose a problem of complexity level n into m problems of complexity level 1. m can't be less than n. Ideally m is equal to n. Practically m is more than n. लक्षात आलं का? n ह्या क्लिष्टता पातळीवरचा प्रश्न एक क्लिष्टता पातळीवरच्या n प्रश्नामध्ये कन्व्हर्ट करायचा की जो n लोकांना सोडवायला द्यायचा आणि त्यांनी सोडला की तुम्ही कंपाईल करायचं, प्रॉब्लेम सुटला. पण इतकं जगात इतके सोपे नसतात. तर n क्लिष्टता पातळीवरचा प्रॉब्लेम हा m एक क्लिष्टता लेवलच्या पातळीच्या प्रश्नामध्ये कन्व्हर्ट करायचा आणि हा m हा n पेक्षा खूप जास्त असतो आणि मग तुम्ही ते कंपाईल करायचं. आता तसं सुरू करूया आपण कुठतरी. तर आपण कशामध्ये मला नेमकं का प्रश्न काय आहे, प्रश्न म्हणजे आता स्क्रिप्ट प्रॉम्प्ट म्हणजे AI इंजिनला उत्तर काढता येऊ शकेल असा प्रॉम्प्ट उत्तर तुम्ही काढायचं नाही. AI इंजिन उत्तर काढणार आहे, ते उत्तर काढू शकता प्रॉम्प्ट डिझाईन करायचा. तर काय डिझाईन करायचं आहे, इन लिनियर स्केल L02 is equal to 2L01. Agreed? म्हणजे